पुण्याहून दोंडाईच्याकडे जाणारी बस ही दहेगाव शिवारात पलटी झाल्याने यामध्ये एका महिलेला गंभीर दुखापत झाली, तर 5 प्रवासी किरकोळरित्या जखमी झाले असून या प्रवाशांना उपचारासाठी मनमाड येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। जखमी झालेले प्रवाशांची नावे पुढील प्रमाणे: चैताली मनोज शर्मा, शिवाजी गौरव पाटील, शोभा रमेश भाई, मीना मदनलाल पूर्वी, मीनाबाई शिवाजी पाटील। पुण्याहून दोंडाईच्याकडे जाणारी बस दहेगाव शिवारात पलटी झाल्याने यामध्ये एक महिला गंभीररित्या जखमी झाली, तर 5 जण किरकोळ जखमी झाले। या सर्वांवर मनमाड येथील ग्रामीण रुग्णालयातील उपचार सुरू आहेत। काही समजलंच नाही ना कसं झालं ते। मनमाडवरून गाडी निघाली आणि थोडं पुढे गेल्यावर एकदम ती खाली रोडच्या कडेला गेली। आम्हाला काही समजलंच नाही काय झालं। बस मध्ये साधारण किती लोक होते मावशी? भरलेली होती। किती जणांना लागलं असं तुम्हाला वाटतं? तरी 8-10 जणांना लागले। साधारण त्या बस मध्ये किती लोक होते आणि गाडी कुठून ते कुठे चालली होती? गावात होती। पाऊस चालू असताना ब्रेक मारला तर गाडी अचानक रस्त्या कडेला ओढली गेली। गाडी पलटी झाली। गाडीत अंदाजे 25 लोक होते, त्यातले 7-8 लोक गंभीर जखमी आहेत, त्यातून मी पण आहे। बस एवढंच। कुठली बस होती? काय अपघात कसा झाला? कुठली बस होती आणि काय? पुणे दोंडाईच्या बस होती। पुण्याहून दोंडाईचा चाललेली। पाऊस चालू असताना ब्रेक मारला तर गाडी एक साईडला ओढली गेली, त्या रस्त्या कडेला गाडी पलटी झाली। ब्रेक मारल्यावर गाडी पलटी झाली। त्याच्यावर किती जण जखमी झाले? अंदाजे ते 7-8 लोक आहेत। तुम्ही वाहक? नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, मनमाड।